अरबी समुद्रात गुरुवारी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय आणि त्यानुसार कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबईतही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्रातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तसंच घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय। पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वादळी वारा आणि पावसामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। ह्या वेळेला वाऱ्याचा वेग 35 ते 40 किलोमीटर इतका असू शकेल। काही ठिकाणी तो 60 किलोमीटर इतका सुद्धा जाण्याची शक्यता आहे। सोबतच मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मच्छीमारांना चेतावणी दिली जाते की येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये गुजरात किनारपट्टी आणि महाराष्ट्राची जो किनारपट्टी आहे तिथे तुम्ही जाऊ नका।